निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा भक्तिभार प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून आजच्या कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पाचा पर्याय सांगणे अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे असा की आज आपल्या वारा जहागीर या नगरीमध्ये माझं पहिल्यांदा कीर्तन आहे आणि कोणतीही गोष्ट निमित्ताशिवाय नसते. तर आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा, तर आपल्या गावामध्ये माझी 5व्या तिथीची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. चला विठ्ठला 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 विठ्ठला. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीचं वर्णन करतात. तर खऱ्या अर्थाने आपण माणूस जन्माला आलो म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण अखंड जीवनभर भक्ती केली पाहिजे. साधू संतांनी अखंड जीवनभर भक्ती केली आणि तुम्ही आम्ही उन्हाळ्यात नुकती मायकात बोला महाराज, मायकात तिकडे ऐकू. नुकतीवर दिला का भक्तीवर दिला सांगा बाबू, सांगा आता बापू म्हणतात मी नुकतीवर दिला. हा, अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीचं वर्णन करतात. आता थोड्याच आपण अभंगाचा सरळ भावार्थ पाहू, नंतर सविस्तर चिंतन. पहिल्या चरणात महाराज म्हणतात, हे चिथोर भक्ती आवडती देवा. पण नेमकी कोणती भक्ती आवडते? तर त्या भक्तीचं स्वरूप काय आहे? तर संसारावरची माया प्रेम काढायचं आणि देवाच्या चरणावर टाकायचं. म्हणून महाराज म्हणतात, हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आता संसार म्हणजे काय? चल, आता एखाद्या माणसाच्या दारात कुत्र बांधलेलं असलं आणि त्याला विचारायचं की कुत्र कोण आहे, ते म्हणते बापू आमचं आहे का नाही, मायकात बोला. आमचं आहे का नाही म्हणते का नाही. तुमच्या दारी जर का कुत्र बांधलेलं असलं तुम्ही काय म्हणता? आमचंच आहे. आता आपल्या दारी कुत्र बांधलेलं असलं की त्याला आपण आपलं म्हणतो आणि आपली जमीन असली कोणी विचारलं की जमीन कोण, ते म्हणते बापा आमचीच आहे ना. हटकून लोकांचे दिखावा, याला सगळं माझं म्हणतो तर याला संसार म्हणतात. तर या संसारावरची माया प्रेम काढायचं आणि देवाच्या चरणावर लावायचं. म्हणून महाराज म्हणतात, ठेविले आनंदे तैत्याची राहावे, चित्ती असू द्यावय समाधान. तुकोबाराय म्हणतात की जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहावं, त्याला सुख मिळते. आणि जर का संसाराची जर का पुन्हा जर का खटपट करत बसलो तर त्यात सुखाचे फळ न मिळता दुःखाचे फळ पडतील. म्हणून मॅडम वाईल या उद्योग दुःखाची केवळ हो गण्याचे फळ संचिताचे. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला संसाराची परिस्थिती माहीत असल्यामुळे आम्ही आभार आमच्या डोक्यावर न घेता देवाच्या पायी वाहून दिला. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. महाराज म्हणतात की आम्ही संसाराचा भार देवाच्या पायी वाहून दिला म्हणून आम्ही सुखाने भजन करतो. विठ्ठला जेवण म्हणता का निसत्या टाळ्या वाजवत जा ना. विठ्ठला म्हणलं की हा पुरुष पण वाजवा महिला पण वाजवा. विठ्ठला असं काही पटलं बा मला. तुमच्या गावातली परिस्थिती टाळ्या वाजवायच्या, कीर्तनकार कोणता असो, आजचा असो उद्याचा असो, हा झाला सरळ भावार्थ.
यानंतर सविस्तर चिंतन. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती भक्ती म्हणजे काय, तर शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार आले आहेत. त्याला आपण 9दा भक्ती असे म्हणतात. तर आता भक्त्या कोणकोणत्या तर तुम्हाला मी सांगतो. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, स्वतःची अक्षी. स्मरण भक्ती, आचरण भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती आणि सांख्य भक्ती. हे झाले भक्तीचे 9 प्रकार. हे नारद सूत्र या ग्रंथामध्ये भक्तीचे 9 प्रकार आले आहेत. तर आता या भक्त्या कोणी कोणी केल्या, कशा कशा केल्या, तर मी तुम्हाला हे सांगतो. तर श्रवण भक्ती ही राजा परिस्थितीने केली आणि 7 दिवसात त्याचा उद्धार झाला. आणि स्मरण भक्ती ही श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केली. आणि कीर्तन भक्ती ही श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केली. आणि स्मरण भक्ती ही शबरी मातेने केली. आणि पादसेवन भक्ती ही अक्रूराने केली. आचार्य भक्ती ही गजेंद्राने केली. वंदन भक्ती ही कोण केली, कोण केली बापू, सांगा ना बापू. काय अभ्यास झाला नाही का तुमचा, तुम्ही शाळेत गेले का नाही. वंदन भक्ती ही मीराबाईने केली. आणि दास्य भक्ती कोण केली सांगा ना. तर आपल्या गावात तर मंदिरच राहते, सांगा ना कोण केली, सांगा ना. दास्य भक्ती. दास्य भक्ती कोण केली, हनुमंतरायांनी केली. आणि साख्य भक्ती कोण केली, तुमच्या गावातला सुपूर्द आहे त्यातच नाव येते अर्जुन, आपल्या अर्जुना नाही वर दुसऱ्या अर्जुनाने. हा. आणि आत्मनिवेदन भक्ती राजा बळीने केली. हा झाला 9दा भक्तीचा प्रकार. तर खऱ्या अर्थाने भक्तीचे स्वरूप काय आहे, तर संसारावरची माया प्रेम काढून देवाच्या चरणावर टाकायचं म्हणजे अर्पण करायचं. म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणात प्रतिपादन करतात. हे ती थोर भक्ती आवडत देवा, हे ती थोर भक्ती आवडत देवा, हे ती थोर भक्ती आवडत देवा, हे ती थोर भक्ती आवडत देवा.
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की संसारावरची माया सोडल्याशिवाय आपली भक्ती सिद्ध होत नाही. मराठवाड्यातील जिल्हा परभणी त्या जिल्ह्यातील नरसीबामणी या परभणी पासून 5 कोसावर मराठवाड्यातील जिल्हा परभणी या जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग या जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ महादेवाचे पवित्र स्थळ. औंढा नागनाथ पासून 5 कोसावर नरसी गावाचं गाव. नरसी पासून 5 ते 10 कोसावर ब्राह्मणी नावाचं गाव. हे दोन्ही गाव मिळून नरसी बामणी असे म्हणतात. तर या नरसी गावात यदुशेठ नावाचे रेळक राहत होते. व्यवसाय म्हणजे कपडे शिवण्याचा आणि शिंपल्याचे कपडे शिवावे, तरबेज कपडे शिवावे, घोड्यावर लादावे, गावोगावी फिरावे, बाजारी जावे. कोणी रुपया तर कोणी धान्य देई, त्यावर आपला प्रपंच चालवावा आणि प्रामाणिकपणाने करावा. तर या यदुशेठचा मुलगा हरिशेठचा मुलगा गोपाळ शेठचा मुलगा गोविंद शेठ परंपरागत शिंपल्याचा व्यवसाय ईश्वर साक्षीने करावा, प्रामाणिकपणाने करावा आणि सगळे सज्जन माणसाचे घराणे. तर या गोविंद शेठने नरसी बामणी गाव सोडले आणि त्याने आपला प्रपंच वैकुंठ मांडला आणि पंढरपुरात थाटला. तर या गोविंद शेठचा मुलगा नरहरी शेठचा मुलगा दामो शेठ, तो विठ्ठलाचा परम भक्त. तो कसा घरी जेवला की मग देवाला निवेद्य दाखव असा होता का असा? हा, ते देवाला निवेद्य दाखवल्याशिवाय घरी जेवत नव्हता. आणि आता आपल्या बाहेर निवेद्य दाखवतात, तांदूळ आपल्या पोराला खायला देतात का? निवेद्य तर पाहतच नाही. निवेद्य जवळ होईल तेव्हा अंधुकर पेट पूजा आणि मग दामोशेठ रोज देवाला निवेद्य दाखवायचा आणि घरी येऊन जेवायचं. आता दामोशेठचं लग्नाचा वय, मग त्याचा विवाह कल्याणाच्या गोमाजी शेठाची गोनाईशी झाला. त्यांना आऊसाहेब नावाची कन्या झाली. दाम्पत्याला पुत्र सुद्धा. मग गोनाईन विठ्ठलचरणी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना कोण ऐकली? विठ्ठलाने ऐकली. आणि मग पूर्वतिथी जवळ होता. कार्तिकी शुद्ध एकादशी शके 1192 रोजी गोनाईत पुत्र झाला. नाव ठेवले नामदेव. शकुल एकादशी कार्तिकी रविवार प्रमोद सवल शाल वाने प्रसवली माता माझा मूळ माती. जेव्हा जीवेवर देले देव शतकोटी अभंग करील प्राप्तिज्ञा. नाम मंत्र कीन वापोनी पाहे. आई साहेबाच्या कट्यावरून नामा रोज देवळात जायचा आणि त्यांनी सांगितल्यावर इवल्याच्या हाताने तो बापाला नमस्कार करायचा आणि तो विठ्ठल मूर्तीकडे टकामका बघतच राहायचा आणि तो आरतीमध्ये आपल्या इवल्याच्या हाताने टाळी वाजवायचा. आणि ते वाळवंटातल्या भजनात कीर्तात तर रंगून जायचा. एक दिवस आऊताई आणि नामा समवेत आणखीन एक पगणी आली होती. मराठवाड्यातील जिल्हा परभणी त्या जिल्ह्यातील गंगाखेड गावातून दमा म्हणून एका शुद्ध गणाला गेली होती आणि त्या दमाच्या पत्नीचे नाव करुडा
आणि त्या दोघांची पंढरीची वारी चुकली नाही आणि त्यांना एकच अपत्य म्हणजे त्यांना मूळ बाळ नव्हते आणि ते दोघंही विठ्ठलाची खूप भक्ती करत होते. ते दोघेही विठ्ठलाची खूप भक्ती करत होते. एक दिवस विठ्ठल त्यांच्या घरी आला आणि दमाला उठवला आणि करुणाला उठवलं म्हणे की तुम्हाला एक कन्या होईल तिचे नाव तुम्ही जना ठेवा आणि ती सुद्धा माझीच भक्त आहे. तुम्ही तिला तुमच्या घरी ठेवू नका. पंढरपुरात दामोशेठ म्हणून एक रेळक आहे त्यांच्या घरी तुम्ही आणून घाला. तेव्हा मग दामाने आणि करुडाने देवाच्या चरणावर मस्तक ठेवले आणि देव निघून गेला. आणि मग काही दिवसांनी करुडाला दिवस राहिले आणि मग त्यांना जना झाली. मग त्यांनी तिचे नाव जना ठेवले आणि मग त्यांनी त्या मुलीला घेऊन जना दमा आणि करुडा हे तिघेही जण पंढरपुरात दामोशेठच्या घरी गेले. विठ्ठला 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 विठ्ठला. मग ते तिघेही जण दामोशेठच्या घरी गेले आणि मग काय केलं. मग दामोशेठच्या घरी दामोशेठनं पाहुणचार केलता आणि मग दमाने सणाबलचा सगळा दृष्टांत कोणाला सांगितला. सांगा बापू आता तुम्ही सांगा. मग बापू तुम्हाला बापू तुम्ही सांगा आता कोण गेलता पाहुणचार. दामोशेठने केलता का कोण केला. सांगा ना बापू. माय काय बोललं खाली काय बोल तुम्हाला ऐकवायला पण झालं. सांगा ना. दामोशेठने केला आणि मग जनाबाचा सगळा दृष्टांत दामोशेठला सांगितला आणि मग दामोशेठने त्या दोघांना जेवू घातले आणि मग तेवढ्यात नामा आला आणि जनाला खेळायला बोलवलं आणि जणू त्यांचे काही जन्मांतरीचेच नाते आहेत. आणि मग म्हणून एक जनाबाईचा अभंग आठवला ते तुम्हाला मी सांगतो. हिरण्यकश्यपूच्या घरी तेव्हा नामापरला नामदेव महाराज चालते तेव्हा जनाबाईला दाशीपद भेटले होते आणि हिरण्यकश्यप कुळी नाना प्रल्हाद. हिरण्यकश्यप कुळी नाना विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठलाच पद्मिनी नाम माझे पद्मिनी नाम माझे श्रेष्ठदासीचे पद ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित ऐका हो नामावर बेनिशा कैसे कैसे जमी खा गई नौजवान कैसे कैसे ता 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 धातिरिकड ताकता धा धाती ता धाती धा धा आदि जवानी परित्राणे वाले कल्प चिताएगा आदि जवानी परित्राणे वाले कल्प चिताएगा चलता सूरज धीरे धीरे ढलाएगा चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा चलता सूरज धीरे धीरे ढलता सूरज धीरे धीरे धन जमीन जर्जेवर कुछ न साथ आएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा खाली हाथ आएगा खाली हाथ जाएगा जान कर भी अनजाना बन रहा है दीवाने अपने उम्र पानी पर तन रहा है दीवाने तन रहा है इस कदर तू खोया है इस जहां के मेले में तू खुदा को भूला है फंस के इस झमेले में फंस के इस झमेले में फंस के इस झमेले अपने अपने शिखरों में जो भी है वो मिल जाए जो भी है जिंदगी हकीकत में क्या है कौन समझता है क्या है कौन समझता है क्या है कौन समझता है ऐसी करनी जैसी करनी वैसी भरनी आती अकल पाएगा बड़ छोटा कर चलने वाला एक दिन ठोकर खाएगा सूरज धीरे धीरे ढलाएगा सूरज धीरे धीरे ढलाएगा सूरज धीरे धीरे ढलाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा दादर सिकंदर को हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे दोनों हाथ खाने में दोनों हाथ खाने में मौत ने जमाने को ये समा सिखा डाला कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला भागने निराला ना भागने निराला ये अपने अपने शिखरों में जो भी है वो मिल जाए जो भी है बन जाए जो है तो ए, जिंदगी हकीकत में क्या है कौन समझा है क्या है कौन बन जाए कौन बन जाए आज चमले
धीरे धीरे जलधारी जलधारी धीरे धीरे जलधारी धीरे धीरे जलधारी जल जाएगा जल जाएगा जल जाएगा जल जाएगा। माझा दृष्टांत समाप्त आहे. तात्पर्य असं आहे की देव काय भिकारी नाही. देवाला तुमच्या चटणी भाकरी मागे भक्तिभाव पाहिजे. काय भक्तिभाव? पा शबरी मातेचे प्रभू रामचंद्राने कशा उष्टबोर खाल्ले. एक महिमा आवडीची बोर खाया भिल्लरीची. वा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. नामदेव महाराजांची भक्ती होती म्हणून देवाने पोटभर जेवण केलं. आणि आता आपल्या घरी देवर आहे तर त्या देवाला देव किती असावे तर ते तुम्हाला मी सांगतो. एकदा भजन करा विठ्ठला. आता मी तुम्हाला प्रश्न विचार. देवाऱ्यात असावा हा पहिला प्रश्न. देवाऱ्यात कोणकोणते देव असावे हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न म्हणजे कोणकोणते देव असावे सांगा. हिच्यातून असाच मी एका गावात एका म्हातारी प्रश्न तिला गोड उत्तर दिलं. ती काय म्हणते, होय रे महाराजा, आम्हाला आला असतं तर आमच्या वावऱ्याच्या काही भाकरी कमी करायला तुला बोलवलं असतं का? हा चला विनोदाचा भाग सोडून द्या. आता आपल्या घरात देव किती असावे तर मी तुम्हाला ते सांगतो. जर आपल्या देवरात 5 देव असावे तर ते कोणकोणते आहेत तर मी तुम्हाला सांगतो. एकदा भजन करा विठ्ठला 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 आता 5 देव सांगणार म्हणजे सगळ्यांना 500 रुपये द्यायचे. हे का नाही? तुमचा उपयोग सांगायला म्हणजे 500 रुपये लागतील ना दक्षिणा. आता 5 देव सांगालो. ज्याला ऐकायचे ते ऐका, नाही ऐकलं तरी घेणार, ऐकलं तरी घेणार. हे का नाही? आता कोणकोणते? देवी, गणपती, सूर्यनारायण, कोण? भगवान विष्णू आणि भगवान शंकर. या 5 देवतातून भगवान शंकराची पिंड ही देवाऱ्यात नसावी, ही कुठं जाऊ? तुळशीपाशी असावं. आता तुळशीपाशी असावं तर आपल्या घरात देव कसे वाढतात तर तू मला सांगतो. आपली आजी कुठे जाते? गेली शेगावला आणला गजानन, गेली शिर्डी आणला साईबाबा, गेली आळंदी आणला ज्ञानोबा, गेली देव आणला तुकोबा, गेली पंढरी आणला विठोबा. हे का नाही? आणि गेली जेजुरी आणला खंडोबा. आणि मग आता ते देव धुवायचे कसे? तर मग आता ते एवढं तर बारीक ताट आणलं की तिच्यात देव ना. मग काय करायचं? जायचं भांडे धुतो ना चियात आपण भांडे लागतो काळा टोपल्या, ते काळा टोपला आणायचं. साड्या देऊन विकत घेतलेलं ते साड्या देऊन विकत घेतलेलं टोपलं. ध्यान करा. मग त्या टोपल्यात काय करायचं? देव सगळे उंडायचे. कसे? सगळे उंडायचे. आणि मग त्या 2 हंडे पाणी टाकायचे. 2 हंडे पाणी टाकायचे. मग काय करायचं? मोठा बांबू घ्यायचा आणि मग ते गरा हलवत बसायचं. आणि मग देव कसे उपसायचे? चुरीची डाळ कशी उपटतो आपण, असे हात बुडवायचे, असे काढायचे, असे ठेवायचे. आणि मग पुन्हा मग देव ठेवले की तसे नाही ठेवायचे. पुन्हा मग वाटी घ्यायची, वाटीत कुकू टाकायचं. मग ते हलव असं हातात असं कसं
घरी. मग कोणाच्या डोळ्यात जाईल, कोणाच्या नाकात जाईल, कोणाच्या तोंडात जाईल, कोणाच्या डोक्यावर जाईल, कोणाच्या अंगावर जाईल, मग काहीच गरज नाही. आता मला सांगा, अशी भक्ती केली की तुम्हाला चिकनगुनिया होणार नाही का? हा, कोरोना होणार नाही का? हा, म्हणून पुन्हा पुन्हा करू नाही. हे का नाही, येते का नाही? कोरोना असं शिपडल्यावर चिकनगुनिया. हे कसं आहे ते चिकनगुनिया. मग पुन्हा बिमारी. मी काय नाही खाल्लं, मी काय नाही खाल्लं. तिकडं जाऊन वाशिमला भरती असली तरी पण ते जमत नाही, तरी पण हाटेलवर गेली की पिलाच्या खाल्ले बिस्किट, गेली हाटेलवर खाल्ले भजी, खाल्ले काय विठ्ठला विठ्ठला. असा एक म्हातारी अशी होती. मग तिने काय केलं, आता एक सण होता, मला नाही माहित, तुम्हाला सांगतो कसं काय तुमच्या जरा सण आहे. काहून तुम्ही कुरुड्या पापड्या हे तळता, तुम्हाला माहिती आहे. आता काय झालं, आता कोणता सण होता, गुढी पाडवा. तर काय काय घालता खरं सांगा माझ्या, काय काय घालता खरं सांगा. कोणी पापड्या तळल्या, कोणी भजे केले, कोणी पुरणपोळ्या केल्या का नाही? हो म्हणा ना. देवाला निवत कसा दाखवला? देवाला निवत कसा दाखवला? देवाला निवत कसा दाखवला? भागी बनवली का भागी? आता आताच आम्ही एकदा सप्प्याला गेलो. मग त्या म्हातारी असा सण होता. मग त्या म्हातारीने काय केलं, दोन टोपले दिना कुरुड्या काढल्या आणि दोन टोपले भजे काढले. पुन्हा तिनं पुरणपोळ्या केल्या आणि मग देवाला निवद दाखवायच्या. अगदी भागे इकडे, भागे इकडे लगे. मग भागीला हात द्यायची आणि भागी नेमकीच बेदोडा खेळून आली. अशी तिची हात अशी आली भागी. मग भागी निवद करायला लावते. आणि मग तेवढं तिथं त्या म्हातारीचा नवरा येते. आणि मग ती काय, तिचा नवरा म्हणते मला भाजी भाकर द्या ना. मग म्हणते निवद केले का? ते म्हणते भागी करायला निघली. मग ते निवद एवढचा उंडा घ्यायचा, एवढचा भागी सांगत एवढचा उंडा घ्यायचा आणि मग असं करायचं. आणि मग असं एवढं निवद झाली. त्यात किती टाकायचं, पुरण किती टाकायचं, अशी डाळ राहते आपली मुगाची डाळ, तेवढं असं टाकायचं. आणि टाकलं की मग काय करायचं, लावून घ्यायचं. आणि ती भागी बेदोडा खेळू आली. मग ती अशी जंगल खाजवू लागली, अशी खाजवू लागली म्हणून मग काही उवा तिच्यात जाऊ लागल्या. आणि मग ती निवड अशी तिचे हात सुद्धा असल्यामुळे त्याचे गोळे होऊ लागले. कसे गोळे दिसू लागले आधीचे. ते सगळे काळे झाले निवड, सगळे काळे. आणि मग ते भाजायचे कसे, तव्यावर टाकले. मग ते सगळे अर्धे भाजलेले, काही नाही भाजलेले, काही सगळे जळून गेले. आणि मग तेवढ्यात म्हातारीने भागीला भागे निवड झाले का? तेव्हा मग आता सगळे जळून गेले. मग ते देवाला निवद कसे, मग म्हणे हे खंडोबाचा, हे मारुतीचा, हे आवली बाबाचा, हे याचा, हे त्याचा. आणि मग एक सगळे नेऊन ठेवून आले की लगेच मग म्हातारी तेल तूप लावून लगे म्हाताऱ्याला चपाती दिली. पुन्हा पुरणपोळ्याचा बेत केला. थांबा, अशी भक्ती केली. तुम्ही बिमार पडणार का नाही सांगा? पडता का नाही? पडणार. आपल्या मालकाची आपल्याला जशी सेवा करायची तशी देवाची करतायत ना का, आपल्या करता येते का नाही? विठ्ठला विठ्ठला दृष्टांत समाप्ता. आता तात्पर्य असं आहे का की नामदेव महाराज देवाला जेवू घातला आणि ताट रिकामं नेलं. कसं नेलं रिकामं? तेव्हा दामोचट पण घरी आलता. आणि मग तेवढ्यात गोनाई नामाला विचारते की नामा की निवेद्य कुठे? तेव्हा नामा म्हणाला देवाला खाऊ. तेव्हा गोनाई
दामोशेठ आला आणि म्हणे नामा नैवेद्य कोणाला खाऊ घातलं. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की मी देवाला नैवेद्य खाऊ घातलं. तेव्हा मग मात्र दामोशेठला पटलं आणि दामोशेठ नामाला म्हणतात की माझं संपूर्ण आयुष्य गेलं पण मात्र मी देवाला जेवू घातलं नाही. संपूर्ण आयुष्य गेलं पण मी देवाला जेवू घातलं नाही. आता देवाला जेवू घातलं. आता म्हटलं आहे का संत किती मोठे आहेत तुम्ही त्याचा विचार करा की संत किती मोठे देवाला जेवू घालणारे किती मोठे असतील. हा आता मग नामदेव महाराजाचा एवढा मोठा अधिकार होता आणि नामदेव महाराजाच्या पायाजवळ मोठ्या मोठ्या सिद्ध्या लोळत होत्या. म्हणून एक नामदेव महाराज दृष्टांत सांगतो. एकदा भजन करा विठ्ठल 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 बेस थोडा जास्त झाला बेस आवाजाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की संसारावरची माया सोडल्याशिवाय आपली भक्ती सिद्ध होत नाही. एका असा प्रसंग आहे की श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या घरी जेवायची सोय नव्हती. दुष्काळ होता. परंतु त्या प्रसंगी परिचा भागवत नावाचा एक पंढरपुरात साधू होता. त्याच्या घरी परीस नावाचा दगड होता आणि तो परीस लोखंडाला लावलं की त्याचं सोनं होत जाईल. हा का लावलं की लोखंडाला लावलं की त्याचं सोनं व्हायचं. मग लोखंडाला लावलं की त्याचं सोनं होत जाईल. मग एक दिवस श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची पत्नी गोनाई आणि त्या परिसा भागवताच्या पत्नी ह्या दोघी जणी चंद्रभागेवर धुण्या करता आल्या. काय धुण्या करता आल्या. बोलता बोलता नामदेव महाराजांची पत्नी म्हणे आज आमच्या स्वयंपाकच केला नाही. चुलाच पेटवली नाही. शिद्याची सोय नव्हती म्हणून मग मात्र त्या परिसा भागवताच्या पत्नीला दया आली आणि मग तिनं आपल्या घरचा परीस नावाचा दगड आणून दिला आणि म्हणे तू जर का तो दगड कोणता तो हातातला दगड म्हणजे माझ्या हातात नाही बरं पण गोनाईच्या हातात दिला आणि म्हणे हा दगड जर का तू लोखंडाला लावलं तर याचं सोनं होतं. काय होते सोनं होतं म्हणावं दृष्टांत सांगालो ना. काय होते सोनं होते. मग नामदेव महाराजांची पत्नी तो परीस घेऊन घरी गेली आणि मग नामदेव महाराजांची पत्नी एक असा इळा पाहिला. मग त्या इळ्याला हातात धरला परीस आणि लावल्यावर त्याचं काय झालं सोनं झालं. सोनं झालं. मग नामदेव महाराजांच्या पत्नी तो इळा त्याला हळद कुकू लावून पुजून ठेवला. दुकानदाराकडे नेला आणि मग म्हणे की हा विळा घ्या आणि आम्हाला शिदा द्या. मग दुकानदारानं असं दमत असं दिला. डायरेक्ट 2 तुपाचे डबे 2 तेलाचे डबे बासमती चावलचा कट्टा दिला. पुन्हा असा सर्व प्रकारचा किराणा दिला. काय सर्व प्रकारचा किराणा दिला. मग ते काय गोणाईन कोणाला बोलवलं का लगेच बैल खांदी घातली. बैलगाडी सगळं किराणा टाकला आणि मग ते नामदेव महाराजांच्या घरी नेऊन टाकले. काय केले होतं म्हणा टाकले का नाही सांगा. टाकले ना टाकले. मग काय टाकल्यावर मग गोनाईने काय केला बालाजी बेत तयार टाकला आणि मग लगेच गोनाईने हे कर ते कर लगेच बालाजी बेत तयार आणि मग नामदेव महाराजाला बोलवा गेली मंदिरात. मग नामदेव महाराज घरी आले. आता तुम्ही म्हणताल की बालाजी बेत म्हणजे काय म्हणतात बालाजी बेत बा म्हणजे काय बासुंदी बालाजी जी म्हणजे
म्हणजे जिलेबी, ला म्हणजे लाडू, हे का नाही? लाडू. आणि मग सर्व बनवलं की लगेच मग नामदेव महाराजांना घरी बनवलं आणि मग नामदेव महाराज घम 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 वाचू लागला, घम 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 वाचू लागला. आणि मग असा गल्लीनं तर असा असा बायावं लागलं. मग कोणी केला म्हणे एवढा स्वयंपाक म्हणे असा घम घम तर वाज सुटायला. तुम्हाला तर बाया माहीतच किती जळतात कोणावर, हे का नाही? जळतात का नाही? मग लगेच नामदेव महाराज घरी आले आणि मग एवढा किराणा पाहून नामदेव महाराज म्हणतात की आज हिला काय देव घेऊ पाहिला काय म्हणे. नामदेव महाराज म्हणतात एवढा किराणा कोण आणला म्हणे. आणि मग गोणाई म्हणे तुम्ही चुपचाप जेव्हा बसा. मग नामदेव महाराज बसले तेव्हा गोणाई असा मोठा टाट आणलं. केवढं मोठं टाट आणलं. तिच्यात बासुंदी, जिलेबी, लाडू सगळं नामदेव महाराजांच्या पुढं ठेवलं. आणि म्हणे नामदेव महाराज म्हणे तुम्ही का? मग मी तुम्हाला सांगतो. नामदेव महाराज म्हणतात की मला आत्ता सांग ना तुम्ही जेवत नाही. मग नामदेव महाराजांनी ताट घेतलं, असे खाऊ लागले, लोटून दिला. आणि मग गोनाई म्हणे मी तुम्हाला सांगते कोणाला सांगू नका. काय? तुम्हाला सांगते कोणाला सांगू नका. आता या माईल जर का सांगत कोणाला त्या माईल म्हणले माये की आज परवा दिवशी माया पोराचं गीत ती गावाला सगळ्या सांगून येते का नाही की परवा दिवशी हिच्या पोराचं गीत झाले, परवा दिवशी हिच्या पोराचं गीत सगळ्या गावाला सांगून येते का नाही मा, हे का नाही? आणि मग सांगून येते. आता सांगून आल्याबरोबर मग नामदेव महाराजांची पत्नी म्हणते की आज मी चंद्रभागेवर धुण्या करता गेली होती. मला परिसा भागवताची पत्नी भेटली आणि मग तिनं मला हा परीस दिला. मग नामदेव महाराज म्हणे दाखव. मग कोणाने तो परीस नामदेव महाराज हातात दिला. मग नामदेव महाराजांनी तो हातात परीस घेतला आणि सरळ चंद्रभागेवर गेला आणि एका खोल डवात तो परीस फेकून दिला. आणि मग तो किराणा सगळं सामानाचं ते नामदेव महाराजांना काढलं. मग लगेच नामदेव महाराजांनी ते सर्व लोकांना वाटून दिलं. गव्हाचं पोत सगळं लोकांना वाटून दिले. मग तेव्हा डबे गिबे काहीच नाही नामदेव महाराजांच्या घरी. जे आलं ते सगळंच गेलं. आणि मग परिसा भागवताची पत्नी आली आणि म्हणे आमचा परीस द्या. तो परीस काय कोणाकडे जा? चंद्रभागेचा होती परीस. मग परिसा भागवताची पत्नी नामदेव महाराजाच्या पत्नीचं भांडण करू लागली. महापरीस ते महापरीस. पण नामदेव महाराजाच्या पत्नीजवळ परीस होता का? नव्हता. तेव्हा मग परिसा भागवत पण आला नामदेव महाराजाच्या घरी आणि म्हणे परीस द्या. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले चला तुमचा परीस देतो. तेव्हा नामदेव महाराज हे सगळेजण चंद्रभागेवर गेले आणि मग नामदेव महाराज एका खोल डवात गेले. आणि मग नामदेव महाराजांनी काय केलं? अशी खाली डुबकी मारली आणि हातात एवढे परीस काढले म्हणजे दगड. मग नामदेव महाराजांनी काढले आणि मग नामदेव महाराज म्हणतात की हिच्यातला तुझा कोणता परीस आहे? तेव्हा परिसा भागवताला कळालं की नामदेव महाराज ज्या दगडाला धक्का लावतात त्याचा परीस होते. तर आपलं जीवन किती बदलेल. तेव्हा मग परिसा भागवत नामदेव महाराजांचे चरण धरले आणि रडू लागला. आणि आता मग नामदेव महाराजांनी त्याला वरी उचलले आणि तेव्हापासून श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा शिष्य परिसा भागवत झालता. विठ्ठला जीवनामध्ये आपण अखंड जीवनभर भक्ती केली पाहिजे. साधू संतांनी अखंड जीवनभर भक्ती आणि तो आम्ही भक्ती केली नाही. आता एक दृष्टांत आठवते ते तुम्हाला मी सांगतो. एकदा भजन करा जोरात. विठ्ठला 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 विठ्ठला
सोऱ्या सुरू झाल्या की लग्न आणायचं, साखरपुडे झाले साखरपुडे आणायचा, आणि मग 4 महिने बुंदी आणायचा. मग लोकांचे पाणी पडत आहे, लोक पेरण्या करत आहे, लोकांची साजरी उडाली पिकायच आहे, तेव्हा ते नेमकंच बिचार खोडक्या काढत आहे, उपटत आहे. आता मग त्याने शेवटला हायब्रिड पेरलं. मग ते हायब्रिड पेरलं, पण ते हायब्रिडला एवढुले आले कंस एवढुले आले. मग त्याला वाटलं काय एवढुले आले, आणि तेवढ्या तिकून एक मासुळे धरणारा आला. कोण? मासुळे धरणारा. त्याने धरली जाळी, अशी त्या नदीत फेकली, नदीत टाकली, आणि मग कोण शेतकरी तिथे त्याच्या वडाखाली बसून पाहू लागला. मग त्याने पाहिल्या बरोबर त्याने जाळी काढली, तिच्यात मच्छ्या लागल्या. मग त्याने त्या मच्छ्यावरही काढल्या आणि तिथं ठेवल्या. आणि मग लगेच त्याने तेवढ्यात तिथं गिऱ्हाईक आली, त्या रस्त्यावर त्या नदी होती. मग तिथं त्याने आपला धंदा मांडला आणि त्याच्या मच्छ्या विकल्या. मग ते खड कोण पैसे मोजत आहे. काय मोजत आहे? पैसे मोजत आहे. मग पैसे मोजत आहे तेव्हा या शेतकऱ्याला वाटलं काय या शेतीत पडलं नाही म्हणे आपल्याला मासुळ्या करायच्या, आता आपल्याला मासुळ्या. मग त्या काय केलं, 4-5 दिवस काम करून आणली जाळी. पण ती जाळी आणली आणि मग काय केलं त्याने, ती जाळी टाकली. पण मग त्या जाळी त्याला आता लय मच्छा लागल्या, काढली. पण त्याला काय लागले, 4-5 झिंगे लागले, झिंगे 4-5 झिंगे लागले. पुन्हा फेकली आणि संध्याकाळ लोक वाट पाहिली. आणि मग त्यानं काढली, पुन्हा त्याला झिंगे लागले 4-5. ते कटाळलं. मग त्यानं पुन्हा काहीच केलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा टाकली. मग त्याला 2-3 झिंगे लागत जायत. मग त्याला एक दिवस त्यानं दुसऱ्या दिवशी जाळी टाकली. मग त्याला झिंगे बसले. मग तेवढ्यात काय झालं, तिकून एक साधू आला, त्याच्या वडाखाली बसला. मग ते रोडवरच होते. तेवढ्यात तिकून लोक येत आहेत, फळं देत आहेत. ते उडाले, कोणी हे काय देईल टरबूज देईल, कोणी खरबुजे देईल, असं देईल, सगळं देत आहेत. पैसे अशी माझ्यापेक्षा उच्ची गंध झाली पैशाचे, असे पैसे. मग याला काय वाटलं, ते शेतकऱ्याला वाटलं काय या शेतीत पडलं नाही, या मासुळे पकडण्यात पण काही पडलं नाही, आता आपल्याला महाराज बनायचं. काय बनायचं? महाराज बनायचं. मग त्याला लगेच 4-5 दिवस पुन्हा काम केलं. त्यानं गेलं वाशिमला, आणले त्यानं भगवे कपडे आणि लगे एवढा टोकर माडी आणल्या, घातल्या गळ्यात, आणि मग घातले एक साधूचे कपडे आणि गेला वडाखाली आणि बसला, असे डोळे लावून बसला. आणि मग आता 4-5 दिवस त्याला का कोणी पाय नाही, त्याला माहित होतं, त्याला काय माहित असो नसो, आपल्याला काय करायचं, जाऊ दे आपल्याला दृष्टात. आणि मग त्याला काय माहित. मग एक दिवशी शेतकरी पहाट उठला, आंघोळ घेऊन उठली आणि लगे एवढा ठोकर माळी घातल्या आणि 4 वाजता जाऊन त्या झाडाखाली बसला, वडाखाली जाऊन बसला. आणि मग तेवढ्यात रात्रच्या तिकून चोरा आले, 4-4:30च्या चोर आले, त्याच्या मागं पोलीस होते. मग काय केलं, त्या चोरायला वाटलं या साधूच्या समोर ठेवून द्या. मग त्याने असं चोरलेला माल साधूच्या समोर ठेवला. आणि मग तेवढ्यात पोलीस आले आणि जे रपारप दणके झाले तिच्यावर, जे म्हणते बायो बापू, जे वटायला ते म्हणते हा बापा काय केलं तेव्हा ते म्हणते, मग त्याला वरी टांगलं, त्या झाडावर वरी टांगलं. आणि ते म्हणते अहो साहेब म्हटलं ऐका, अहो मी नव्हतो, तरी रपारप टन वाजू लागलं. आणि मग ते अहो साहेब नव्हतो. तेव्हा मग त्या साहेबाला किंवा आली म्हणे काय सांग बरं. तो ते म्हणे अहो तुम्हाला काय सांगू, माझी परिस्थिती एवढी वाईट आहे, लय वाईट. म्हणते खेती कर गया तो लांगा लूंगा, मच्छी पकड़ गया तो झांगा दूंगा, और महाराज बना तो उल्टा टांगा. हाँ, महाराज बन गया तो उल्टा टांगा. विठला 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 आता शेतकऱ्याला जर का कष्ट
असतं त्या शेतीत तर किती पीक येत होतं? जेवढ्याला तेवढं होतं. त्याला मार खायचं काम नव्हतं, काहीच करायचं काम नव्हतं. हा, त्याला लांगा लुंगा म्हणायचं काम नव्हतं, डांगा जुगा म्हणायचं काम नव्हतं. हे का नाही? त्यानं जर का मनाभावातून शेती केली असती तर त्याला फळ मिळत होतं, पण त्यानं मनाभावातून शेती केली नाही. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रतिपादन करतात. ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे देविले आनंद तैसेची राहावे देविले आनंद तैसेची राहावे देविले आनंद तैसेची राहावे देविले आनंद तैसेची राहावे जिंदिया तुझ्यावे समाधान जिंदिया तुझ्यावे समाधान ठेविले आनंद जिंदिया तुझ्यावे समाधान ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे ठेविले आनंद तैसेची राहावे आता तुम्हाला सांगू का, एका गावात अशीच 4-5 जण होते. त्याची अशी जोरदार पार्टी चालत आहे. उठू नका उठू नका उठू नका, बसा बसा बसा, हटवता हसवता हसवता हसवतो, बसा बसा खाली बसा खाली. मंडपाच्या आत बसा, मंडपाच्या आत. एकदा टाळ्या टाळ्या एकदा सगळेजण हातावरी करा, हात टाळ्या वाजवू नका, टाळ्या. थांबा थांबा. पुरुष मंडळी. आता सगळ्यात अगोदर पुरुष मंडळी हात वरी करा, महिला खाली करा. सगळेजण पुढे पुढे या, पुढे पुढे. उठू नका महिला मंडळ उठू नका मंडपाच्या समोर या, समोर उठू नका. उठू नका कोणी. हा हा आता नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. हॅलो, पाऊस नाही, मंडपात या समोर. सोपान काका मुक्ताबाई.